तर हॅलो हाय नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे ना? तर गौरीची फॅमिली या चॅनलवरती आपलं सर्वांचं भरभरून स्वागत आहे। आणि आता मी इकडे करत होते, लोणी काढत होते, पण काढता काढताच प्रांशू रडायला लागला, त्यामुळे प्रांशूला झोपी घातला अगोदर आणि आता लोणी काढून घेणार आहे मी। तर साराण्यानु बसलेले आहेत तर टीव्ही बघत हॉलमध्ये, आणि लोणी काढून झाल्यानंतर मला पूजा झालेली आहे। प्रांशूनं थोडंसे आगावचं काम एक दोन करून ठेवलेले आहेत, तर ते पूर्ण करायचे आहेत। आणि सारखं प्रांशू देवाजवळ जाऊ बसतो, देवाजवळ जाऊ बसतो, तर ते काम पूर्ण करायचे आहेत मला। आणि अगोदर काढून घ्यायचंय लोणी। तर साराण्यानु बसलेले आहेत, आज सुट्टी आहे स्कूलला, तर साराण्यानु बसलेले आहेत टीव्ही बघत। तर मग मी म्हटलं की आपला अगोदर स्वयंपाक होऊन जाईल। आणि भैया गेलेले आहेत, त्याला मॉलमध्ये गेलेले आहेत, तर त्यांना आणायचं होतं शूज वगैरे, तर त्यामुळं तर चला मला लोणी काढायचं आहे। प्रांशू झोपलेला आहे, तोपर्यंत लोणी काढून घेते मी आणि थोड्या वेळाने भेटते तुम्हाला। तर इथे छान असं लोणी काढून झालेलं आहे पूर्ण। स्वच्छ पाण्यात धुवून घेतलं 2-4 वेळेस। तर मस्त असं इकडे तूप लोणी काढून झाले, तर तूप बनवायला ठेवलेलं आहे मी। तर पातेलं थोडंसं जास्तच मोठं ठेवलं, कारण जरी एखाद्या वेळेस इकडे तिकडे गेले मी उतू आलं तर मग खाली सांडणार नाही, तर त्यामुळं मोठं पातेलं घेतलं। इकडे खेळतोय प्रांशू। काय करतो पिलू तू? प्रांशू काय कट करायला? इकडे आहे देव बाप्पा। तर प्रांशूने काय केलं माहिती का, रोज शिवाजी महाराज प्रांशू मंदिराच्या समोर ठेवतो, तर म्हणजे देवाच्या समोर शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवतो आणि फूल वाहतो, पाया पडतो आणि जय शिवाजी महाराज जय असं असं म्हणत राहतो प्रांशू। तर आहे इकडे प्रांशू, इकडे नानू आहे। तर इकडे फायनली माझं लोणी काढून तूप वगैरे बनवून झालं। तर एवढं तूप झालं माझं, तर थंड करण्यासाठी ठेवलं होतं डब्यामध्ये। तर अर्धा किलोपेक्षा जास्त तूप असं झालेलं आहे। आणि हे बघा तुम्ही, तर हा डब्बा याची एवढी हे हाईट आहे, तर तुमच्या लक्षात आलंच असेल। तर एवढं तूप झालेलं आहे माझं, आणि ते पण छान घरचं साजूक तूप। तर फायनली माझं सर्व तूप बनवून झालेलं आहे, आणि तूप पण बनवून झालं। आणि प्रांशू झोपेतून उठला। प्रांशू देवाजवळ कशा खोड्या करतोय बघा तुम्ही, तुम्हाला दाखवते, थोडीशी क्लिप टाकते यावर। तर एवढा देवाजवळ जवळ खोड्या करत राहतो प्रांशू। सारखं मला देवाच्या तिथलं आवरावं लागतं, कधी तेल सांडवतो दिव्यातलं, कधी पाण्यात काहीतरी बुडवतो, कधी साखर खातो, तिथली उकडी असते दिवसभराची, ती साखर जाऊन खातो, खायची नसेल तरी पण। तर असं आहे प्रांशू, बघा तुम्ही प्रांशू कसे नाटकं करतोय देवाजवळ जाऊन। आणि तुम्ही बघितलं तसं प्रांशू किती नाटकं करतो देवाजवळ जाऊन, आणि तसं करतो प्रांशू, आणि तिथून काही थांबतच नाही। तर सारखं देवाजवळ आगाव काहीतरी काही ना काही फुटाणे करत राहतं। तर चला असो, तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघत जावा। तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।